नाव कसं चेक करणार? थांबा, इथेच थांबा. तुमच्यातले एक मदत करून शोधून देईल त्यांना. मग इथेच थांबा बेटा, ते मदत करतायत. काही ताई प्लीज तुम्ही काळजी करू नका. त्या असतील, बरे असतील, समोरच्या बाजूला असतील. कशाला आपण आपण प्रार्थना करूया. ते काय होतं, तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून एक्झॅक्टली तिथूनही नेले असतील. तो असं काही नाही. तुम्ही काही काळजी करू नका, पण सगळे प्रार्थना करू. ओके बेटा, सुखरूप असू शकतात. तुम्ही उगाच रडू नका. घाबरू नका. प्लीज प्लीज माझी विनंती आहे बेटा, नक्की सुखरूप असतील, नक्की असतील. तू काळजी करू नको. नक्की तुझा बाबू पण असेल आणि तुझी जिजू पण असेल. ते कदाचित हॉस्पिटलमध्ये आणि फोन पडून गेला असेल ना राजा, म्हणून तर हे दृश्य आपण पाहतो आहोत. अनेक नातेवाईक आता या दुर्घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्यांची समजूत काढण्याचा, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जातोय. अनेक लोक पर्यटनासाठी या ठिकाणी आलेले होते, मात्र या दुर्घटनेमध्ये अनेक जण वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते. तर आतापर्यंत 3 मृतदेह या नदीपात्रामध्ये अडकून पडलेले होते, ते बाहेर काढण्यात आलेले आहेत. तर एका व्यक्तीला जिवंत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. तो व्यक्ती गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या ठिकाणी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. एनडीआरएफचे जवान हे शर्थीचे प्रयत्न करतायत त्या व्यक्तीला वाचवण्याचे. मात्र नातेवाईक या ठिकाणी पोहोचलेत. त्यांच्या भावना आपण पाहू शकतोय. सुप्रिया सुळे यांच्याकडून या सर्व नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक नातेवाईक या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. आपला माणूस कुठे दिसतोय का हे पाहण्यासाठी प्रयत्न आहे. पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक वाहून जातानाचा एक व्हिडिओ जो आहे तो सध्या समोर आलेला आहे. तर पूल ज्यावेळी कोसळला त्यावेळी जवळपास 50 लोक या पुलावर होते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आणि एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे. पूल कोसळला त्यावेळी काही लोक या पुलावर होते, ते वाहून जातानाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ आपण पाहतोय. पूल ज्यावेळी कोसळला अनेक लोक, अनेक दुचाकी या पुलावर होत्या आणि पूल कोसळल्यानंतर या इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हे लोक वाहून जातानाचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे.